पण काही गोष्टींचा सल्ला बौद्धाचार्यांचं घेणं गरजेचं वाटतं का तुम्हाला? वाटतं का नाही? वाटतं ना. आपण प्रत्येक गोष्टीला भंतेजींची डिमांड करायची का? आमच्याकडे अमुक अमुक कार्यक्रम आहे, भंतेजी पाहिजे, लग्नाला भंतेजी पाहिजे. आपल्या भंतेजींची संख्या कमी होती म्हणून ही बाबासाहेबांचीच संकल्पना होती की बौद्धाचार्यांची संख्या वाढली पाहिजे. संस्थेचं उद्दिष्ट आहे धम्माचा प्रचार प्रसार करायला. त्या काळात भंतेजी संख्या कमी झाली ना, धम्म भारतातला आहे, मग ती संख्या कमी झाली. मग ती संकल्पना 1968 जेव्हा भैयासाहेब विद्यमान अध्यक्ष होते त्यांनी पहिल्यांदा बौद्धाचार्य शिबिर भरवलं. 24 बौद्धाचार्य बसले त्याला, श्रामनेर चिवर घालून मुंडन करून. भंते वज्रबोधींनी त्यांना प्रवज्जा दिलेली आहे. त्यातले पहिले बौद्धाचार्य कोण आहेत? तर भैयासाहेब. आणि आता त्यांची संख्या लाखोनी झालेली आहे. किती आहेत बौद्धाचार्य आता? आता तर महिला पण आहेत ना. मग तुम्ही त्यांचा सल्ला घ्यावा, कारण भंतेजींनीच शिकवलेलं आहे. बौद्धाचार्यांना कोण शिकवतं? भंतेजीच शिकवतात, जे आधी भंते झालेले आहेत. एखाद्या वेळेस नाही आले एखाद्या विषयाला तर केंद्रीय शिक्षक जे बौद्धाचार्य पण आहेत ते शिकवायला येतात. म्हणजे वेगळं काय आहे का? बौद्धाचार्यांना योग्य तो सन्मान आणि योग्य तर त्याचं मानधन. लग्न लागलं, थांबा ना, आम्ही काय कुठं पळून चाललोय का? ते आपल्या आधी 2 तास आलेले आहेत. त्यांनी एवढं त्यांनाही जायचं असते, पण त्यावेळेस लग्न लागल्यानंतर त्यांना कोणी विचारत नाही. काही तर अक्षरशः उपासिका शिबिरला पण म्हणतात संस्था फी का घेती, धम्मदान का घेती? अर्थदान ते एक प्रकारे. त्याच खर्चातनं तुमचं शिबिर होत असतं. टोटल हिशोब तुम्हाला इथल्या इथं मी लिहून देईन. शिबिराचा खर्च तुमच्याच पैशाने तुम्ही हे करायचंय. संस्थेला कोण पैसे देणार आहे? जे काय दान मिळेल त्याच्यावरच संस्था चाललेली आहे. बाबासाहेबांनी जर स्वतःच्या परिवाराचा विचार केला असता 7 पिढ्या बसून खाल्ल्या असत्या, बॅरिस्टर होते ते नसते का? बाबासाहेबांची 4 लेकरं मातीत गेली, विचार केला त्यांनी? नाही, आपल्यासाठीच. म्हणून प्रत्येक बौद्धाचार्यांना सन्मान मान दिला पाहिजे. तुम्ही त्यांना पण एक गुरुच्या नात्याने, आचार्य आहेत ते, बौद्धाचार्य म्हणजे आचार्य आहेत आपले. तुम्ही लग्नाच्या आधी लग्न लागेपर्यंत त्यांना जसं मान देता तसं त्यांना जाताना पण मानधन द्यावं वेळेवर. मग त्याचे हातधूड करू नाही. बरेच जण असं करतात, मग एवढंच कशाला, 1000 का द्यायचे, 500 का नाही झालं तुम्हाला? आता हे संस्थेचं लेखी आहे. 1000 यांच्याकडनं, 1000 म्हणजे 2000 असे दोघांकडनं असते. ते लेखी आहे, ते पण कोणी मान्य करत नाही.